नमस्कार मंडळी, स्वागत आहे कॉमन वुमन ब्लॉगमध्ये. आपण आज करूया मसाला खिचडी. त्यासाठी कांदा, बटाटा, लसूण, शिमला मिर्च कट करून घेतली आहे. मस्तपैकी छोट्या कुकरमध्येच आम्ही खिचडी करतो. तेल वगैरे टाकायचं आहे, फोडणी होऊ द्यायची आहे. छानपैकी लसूण परतल्यानंतरच कांदा टाकायचा आहे. कांदा खरपूस भाजेपर्यंत थांबायचे आणि त्यानंतर टोमॅटो टाकायचे. त्यामुळे छान रंग येतो आणि मसाला खिचडी पण सुंदर लागते. मस्तपैकी थोडं शिजल्यानंतर शिमला मिरची टाकायची आहे. शिमला मिरची टाकून झाल्यावर बटाटे टाकायचे आहेत. फोडणी होईपर्यंत तांदूळ भिजत घालायचे थोडेसे, जेणेकरून पुलाव छान होतो. त्यामध्ये शेंगदाणे पण टाकलेत आणि हो, लगेच यात पाणी टाकून उकळी आल्यानंतर तांदूळ टाकायचे नाही. आधी याला छान शिजू द्यायचं. त्यासाठी कुकरचं झाकण लावायचंय. तोपर्यंत तांदूळ स्वच्छ परत एकदा धुवून घ्यायचा आहे. तसेच मुगाची डाळ सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची. गरजेनुसार हळद, तिखट टाकायचं आहे. मी इथे 2 चमचे तिखट टाकलेलं आहे. तुम्ही कमी पण टाकू शकतात. घरचा मसाला मी 2 चमचे टाकला आहे आणि गोडा मसाला थोडासा टाकला आहे, जेणेकरून खिचडी फार टेस्टी होते. चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं. छान परतू दिल्यानंतर आपण पाणी टाकणार आहोत. तोपर्यंत वेट करायचा. छान रंग आलाय बघा. आता यात पाणी टाकायचं. तोपर्यंत मी इकडे कोथिंबीर चिरून घेते. मस्तपैकी कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपण धुतलेला तांदूळ टाकायचा आहे आणि धुतलेली डाळ सुद्धा टाकायची आहे. किती छान कलर आला आहे. मस्तपैकी थोडी उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण पॅक करायचं आहे, जेणेकरून व्हेजिटेबल पूर्णपणे मिक्स होतात. आता उकळी आली आहे. छान गच्च कुकरचं झाकण लावायचं आहे. एका शिट्टीमध्ये आपली मसाले खिचडी रेडी होते. तुम्हाला पण आवडते का मसाला खिचडी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण दह्यासोबत खिचडी मस्तपैकी खाऊ शकतो बघा. बाय.